साखरतर पंचायत समिती गणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार आदेश भाटकर तर शिरगाव जिल्हा परिषद गटामधून उमेदवार आस्था धांगडे यांचा प्रचार सध्या जोर धरत आहे. गावोगावी भेटीगाठी, प्रत्यक्ष जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर संवाद साधत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. पंचायत समिती गणाचे उमेदवार आदेश भाटकर यांनी यापूर्वी ग्रामपंचायत माध्यमातून नागरिकांच्या विविध मूलभूत कामांसाठी पुढाकार घेतला असून रस्ते, पाणी पुरवठा, वीज आणि इतर स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या कामाची चर्चा होताना दिसते. दरम्यान शिरगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आस्था धांगडे यांचा जनसंपर्क दांडगा असून त्या प्रत्येक गावात प्रत्यक्ष भेट देत मतदारांच्या अडचणी जाणून घेत आहेत. त्यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता मतदार मशाल पेटवणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला या मतदारसंघात कितपत यश मिळते हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार असले तरी सध्या प्रचारात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. नमस्कार, मी आदेश उर्फ अबू शशिकांत भाटकर. मी साखरतर 65 त्या पंचायत समिती गणातून उभा आहे. मशाल ही माझी निशाणी आहे. उभाटा हा पक्षाकडून मी उमेदवारी मिळवली आहे. मला त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून विभाग प्रमुख आमचे मयूरेश्वर पाटील यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला उमेदवारी दिलेली आहे पक्षश्रेष्ठीकडून. तर निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरे जात आहे. हो, पंचायत समितीसाठी पहिल्यांदाच जातोय. पण मी मिरा ग्रामपंचायतमध्ये 5 वर्षासाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून होतो. चालू आहे आता. प्रचार करताय तर लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? उत्तम प्रतिसाद मिळतोय. मिरा ग्रामपंचायतमध्ये माझं स्वतःचं काम आहे. क्लास लेवलला काम करतो मी. हॉस्पिटल असो किंवा कोणाचे दाखले असो किंवा इतर काम. निवडून आल्यानंतर लोकांच्या कोणत्या समस्या तुम्ही दूर करत? निवडून आल्याच्या नंतर पहिला गोष्ट हॉस्पिटलला लागणारे विषय किंवा शाळेमार्फत किंवा कोणाचे काही पाण्याचे विषय असेल किंवा मिरा गावातील आमचे पर्यटनाचा विषय, कासारविलीतले साखरतर मधला मच्छीमारांचा विषय, काळबाईविकारांच्या मोठमोठे आता जे काही विषय आहेत त्याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार. समोर इतर पक्षीय जे उमेदवार आहेत, आव्हान वाटतंय का तुम्हाला? आव्हान तर सगळ्यांचंच आहे. कोणाला कमी लेखता कामा नये. सगळेच काम करणारे असतात. समोरचा उमेदवार म्हणून मी उभा नाही राहिलो आहे. मी माझ्या कामाच्या ह्याच्यावरती उभा राहिलेलो आहे. नौका आहे, पण सगळी जनता मला सांभाळून घेईल. लोकांना तुम्ही काय आव्हान कराल या निवडणुकीच्या वेळी? मला स्वतःचा अनुभव आहे. मी काम करू शकतो म्हणून मी लोकांना आव्हान करू शकतो की मला तुम्ही निवडून द्या, विश्वास ठेवा माझ्यावर आणि मशाल हे माझा निशाणी आहे. तर मला भरघोस मताने निवडून द्या. जसा आधी प्रेम केलात, माझ्यावर विश्वास ठेवलात, तसा कायम सगळ्यांचा राहून दे. आणि या पाठी या सगळ्या कार्यकर्त्यांचा, विभाग प्रमुखांचा, इतर पदाधिकाऱ्यांचा आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव ठाकरे, माननीय आदित्य ठाकरे यांचे सर्वांच्या आशीर्वादाने माझी सीट लागण्याचा मी प्रयत्न करणार. नमस्कार, मी आस्था धांगडे. मी शिरगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर आव्हानात्मक म्हणजे खूपच समोरचे सर्व हे काम करणारे आहेत. त्यामुळे आम्ही पण त्या ह्यानेच काम करतोय. कशा प्रकारे तुम्ही लोकांच्या प्रश्न सोडवाल या निवडणुकीत जिंकल्यानंतर? सर्वप्रथम तर पाण्याचे समस्या खूपच आहेत. कारण आम्ही जिकडे तिकडे फिरतो तिकडे लोक पाण्याच्या संदर्भात खूप हे करतात. तर त्या संदर्भात आम्ही हे करू, काम करू. महिलांचा तुम्हाला कसा प्रतिसाद? तुम्ही एक महिला प्रतिनिधी आहात, तुम्ही महिलांना तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय गावागावात? महिलांचा खूपच प्रतिसाद चांगला मिळतोय. कारण त्यांना पण वाटतं की एक महिला पुढे जाऊन काहीतरी काम करावं. मी एवढंच म्हणेन की मी आता पहिल्यांदाच ग्रामपंचायत सदस्य होते, ग्रामपंचायत सरपंच होते, पण आता जिल्हा परिषद मी सर्वप्रथम आता निवडणूक लढते. तर सर्वांनी मला आपल्या मशाल चिन्हावरती वोट करून निवडून आणावं चांगल्या भरघोस मताने. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.